सराव संच 3.4 आणि त्यातलं उदाहरण क्रमांक किती होतं? 14. ओके. आणि या उदाहरणात एकदा आपण वाचूया पुन्हा सर्वजण पहा. एक नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. ठीक आहे. एक या पद्धतीचं एक नाट्यगृह आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एकूण रांगा ही पहिली रांग, ही दुसरी रांग, या पद्धतीनं एकूण किती रांगा आहेत? 27 रांगा. ही 1 2 3 या पद्धतीनं एकूण 27 रांगा. तर बघा, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, ही पहिली रांग. याच्यामध्ये किती खुर्च्या? 20 खुर्च्या. त्यानंतर दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या या पद्धतीनं. आणि तिसऱ्या रांगेमध्ये किती खुर्च्या येतात? 24 खुर्च्या आहेत. तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. या पद्धतीनं आपल्याला काय विचारलं बघा. आता एक क्लिअर लक्षात झालं की बघा, पहिल्या रांगेत 20 22 24 सळून एक परत कितीचा आलं? 4 2चा फरक आला. बरोबर आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स, सामान्य फरक किती आला? 2 आला. सामान्य फरक 2 आहे. म्हणजे ही दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके. अंकगणिती श्रेणी आहे. आता अंकगणिती श्रेणी आहे म्हटल्यानंतर याच्यातलं पहिलं पद कोणतं? काय? 20 आहे. पहिलं पद किती? 20. व्हेरी गुड. बसा. आणि कॉमन डिफरन्स काढला आपण 2. आणि आता बघा, आता इथपर्यंत माहिती कळाली सर. पुढे वाचूया. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत? म्हणजे आपल्याला या पद्धतीनं 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत त्या काढायच्या. मग टीएनच्या सूत्रानं 15व्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या. त्यानंतर 27 पुढं विचारलं आपण, तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत म्हणजे T15 काढायचं. आणि खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील, या नाट्यगृहामध्ये एकूण खुर्च्यांची संख्या आपल्याला करायची म्हणजे S27 काढायचं. या पद्धतीचं तुमचं आहे डाटा. आता माहिती घेऊया सुरुवातीला. एका नाट्यगृहात एकूण 27 रांगा आहेत. नाट्यगृहात एकूण 27 रांगा आहेत. 27 रांगा आहेत. तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या कॉमन. दुसऱ्या रांगेत सांगा, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या. आणि तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. म्हणून 20, 22, 24, डॅश डॅश ही क्रमिका आहे. ही क्रमिका आहे. इज अ सिक्वेन्स. ही क्रमिका आहे. आता याच्यातलं डी काढूया आपण. डी बरोबर T2 वजा T1 बरोबर सांगा. T2 वजा T1 22 वजा 20 बरोबर किती? 2. तसेच T3 वजा T2 बरोबर 24 वजा 22 बरोबर सांगा 2. म्हणजे खाली लिहूया. D बरोबर 2. D बरोबर 2 म्हणजे स्थिरांक किती आहे? 2 आहे. त्याची खाली लिहूया. पहिले पद A बरोबर D बरोबर 2 लिहिलं, A बरोबर किती? 20. आणि
टी किती काढायचं आपल्याला? 15व्या रांगेतली खुर्ची काढायची ना, म्हणून टी 15 काढूया आपण. टी 15 बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे आणि एन बरोबर 15. एन बरोबर 15. चला या सूत्र टी एन चं उदाहरण पुस्तक मिळालं. टी एन चं सूत्र लिहा. किमती टाका लवकर लवकर पटपट. टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले टी. हे टीएन चं सूत्र लिहिलं. मला वाटतं सर्वांनी लिहिलं. ओके. आता किमती ठेवूया. किती काढायचं आपल्याला? टी 15 काढायचं. ठीक आहे. म्हणून इथं लिहिलं टी 15 म्हणजे 15व्या रांगेतील एकूण खुर्च्या किती आहे? 15व्या रांगेत. इथे लिहूया ए बरोबर 20 अधिक कंसात एन 15 वजा 1 गुणिले टी. टी किती आहे? 2. किंमत पण टाकली तुम्ही. ओके. म्हणून टी 15 बरोबर हा 20 अधिक 15 वजा 1 14 गुणिले किती? 2. त्यानंतर टी 15 बरोबर हा 20 अधिक 14 गुणिले 2 28. करेक्ट. या 28. म्हणून टी 15 बरोबर 20 अधिक 28 बोला. 48. 20 अधिक 28 किती? 48. मित्रांनो 15व्या रांगेतल्या एकूण खुर्च्या किती? 48. पहिल्या रांगेत 20. ही रांग आहे समजा रांग आणि हे उभे कॉलम असतात, स्तंभ असतात आणि ही रांग असते. या पद्धतीने आडवी रांग असते. मग पहिल्या याच्यामध्ये 20, दुसऱ्या याच्यामध्ये 22, तिसऱ्या याच्यामध्ये 24, त्यानंतर 26, 28, 30, 32 वगैरे वगैरे करत करत अशी टी 15 म्हणजे 15व्या रांगेमध्ये एकूण खुर्च्या किती झाल्या? 48. ओके. आता पुढे काय विचारलं? त्या नाट्यगृहातील एकूण खुर्च्यांची संख्या काढायला सांगितली आपल्याला. ओके. नाट्यगृहात एकूण 27 रांगा आहेत. नाट्यगृहात एकूण 27 रांगा आहेत. नाट्यगृहात एकूण 27 रांगा आहेत. म्हणून यस 27 बरोबर प्रश्नचिन्ह. यस 27 काढायचं आपल्याला प्रश्नचिन्ह. आणि यासाठी ए बरोबर किती वापरणार सांगा? ए बरोबर आहे तुमच्या 20 वापरणार. कॉमा डी बरोबर किती वापरणार? 2 वापरणार. एन बरोबर किती वापरणार? एन बरोबर 27 वापरणार. ओके. आणि एस एन चं सूत्र लिहा. एस एन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये 2a अधिक कंसात एन वजा 1 गुणिले टी. समजा एखादा विद्यार्थी समजा येऊ शकला नाही तर त्यांनी आजचा झालेला भाग घरी पाहिजे. मी दररोजचा व्हिडिओ मी काय करतो? मी थोडस त्रास सहन करतो. मी इथून गेल्यानंतर 2-3 तास बसावं लागतं मला एडिट करण्यासाठी. नंतर 1 GB 1.5 GB चा डाटा खर्च करावा लागतो सेट करण्यासाठी युट्यूबला, नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला. आणि तेवढा मी खर्च करतोय आणि तुम्ही जर पाहायचं नाही किंवा काहीच करायचं नाही म्हटल्यानंतर ते तर पुन्हा डिस्टर्ब होऊन जातं. ठीक आहे. लक्षात घ्या. आज समजा एखादा विद्यार्थी नाही आला, काल गोंडे नव्हतं, काल बी नव्हता, परवा बी नव्हतं, 2-3 दिवस नव्हतं ना. आता त्याला काय करायचं? जे झालेला भाग आहे ते घरी पहा. बरोबर की नाही? व्हॉट्सअपवरती तुम्हाला हे टाकले मी त्याला, ठीक आहे. आणि ते पहा आणि पाठीमागचं झालेला भाग पहा आणि रेग्युलर जर आलं की लगेच लक्षात येतं, अरे यार हे पहिलं आता हे चालू आहे आपलं म्हणून. एसएनचं सूत्र लिहिलं. काय आहे एसएनचं सूत्र? एन छेद 2 कंसामध्ये 2a अधिक कंसात एन वजा 1 गुणिले. ओके. आता किमती ठेवूया. एस किती काढायचे सांगा? एस 27 काढायचे बरोबर 27/2. एन छेद 2 म्हणजे 27/2 कंसामध्ये हा 2 गुणिले ए किती? 20 अधिक कंसात एन वजा 1
27 वजा 1 27 वजा 1 गुणिले डी 2 कंस बंद. या पद्धतीनं किंमत टाक. छोटे छोटे ऑपरेशन जास्त मोठं नाहीये. 27/2 कंसामध्ये 2 गुणिले 20 20 दोन्ही 40 40 अधिक 27 वजा 1 26 गुणिले किती 2. त्यानंतर बरोबर 27/2 कंसामध्ये 40 अधिक 26 गुणिले 2 26 गुणिले 2 तरी 52. मग इथं पुढच्या स्टेप मध्ये 27/2 कंसामध्ये किंवा गुणिले करा डायरेक्ट गुणिले 20 अधिक 52 टाकलं 40 अधिक 52 किती 52 इथे लिहिलं 52. आता हे दोन कटेल काढलं वे एक वे वे चौक 8 उरला 1 वे सम 12 बरोबर लिहिलं 27 गुणिले 46 करा यस 27 बरोबर 2742 या एकूण खुर्च्या झाल्या नाट्यग्रह. आता दोन प्रश्न विचारले होते आपण आपल्याला. मग दोन्ही प्रश्नांची आपण काय करूया उत्तर लिहूया. इथं लिहिलं यस 27 बरोबर यस 27 बरोबर 1242 या पद्धतीने आन्सर दिले. आणि आता शेवटचं उत्तर द्या. काय काय प्रश्न होते पहा. 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील असा पहिला प्रश्न होता. किती खुर्च्या आहेत 15व्या रांगेमध्ये 48 लिहा उत्तर. 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहेत. 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहेत. 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहेत आणि नाट्यगृहात एकूण 1242 नाट्यगृहात एकूण 1242 खुर्च्या आहेत. नाट्यगृहात एकूण 1242 खुर्च्या आहेत. झालं. त्यानंतर आपण येतोय उदाहरण क्रमांक 5. कारगिल येथे आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. सोमवार ते शनिवार दिवस किती आले पहा. 1 सोम मंगळ बुध गुरु शनिवार हो की नाही. 5 का 6 सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी 6 दिवस. सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाच्या नोंदी केल्या. त्या नोंदी अंकगणिती श्रेणी आहेत असे आढळले. आता स्थिरांक वगैरे काढत बसायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट अंकगणिती श्रेणी आहे म्हणून सांगितलं. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. इथं सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज केली तर काय आढळलं. बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30 डिग्री सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. ओके. सोमवार ते शनिवार च्या तापमानांच्या नोंदी. सोमवार ते शनिवारच्या तापमानांच्या नोंदी A-3D, A-2D, A-D, A अधिक D, A अधिक 2D. सोम मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी तापमानांच्या नोंदी या आहेत असे मानू. आता खालच्या ओळीला बुधवारचं तापमान दिलं आपल्याला. बघा उदाहरणार्थ फक्त बुधवारचं तापमान दिलं किती डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर लिहा खाली. बुधवारचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे. बुधवारचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे.
बुधवारचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे. -30 डिग्री सेल्सिअस आहे. खाली लिहूया. दुसऱ्या अटीनुसार ही पहिली अट झाली. दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलं पहा. इथं दुसरी अट आहे. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. बघा सोमवार आणि शनिवार कोणता आहे. हे आहे सोम, हे मंगळ, हे बुध, हे गुरु, हे शुक्रवार आणि हे शनिवार. सोमवार व शनिवार बघा. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज, या दोघांची बेरीज रफ मध्ये सांगतो तुम्हाला. A - 3D अधिक करेक्ट A अधिक 2D. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवार. सांगा मंगळवार A - 2D. मंगळवार आणि शनिवार. शनिवार सांगा अधिक A अधिक 2D. शनिवारच्या तापमानाच्या बेरीजेपेक्षा 5 अंश डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. जास्त आहे म्हटल्यानंतर अधिक 5 म्हणणार आपण. बरोबर. मग खाली लिहूया. दुसऱ्या अटीनुसार वाक्य लिहिलं का. मग इथं वाक्य लिहा. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंशने जास्त आहे. 5 अंशने जास्त आहे. मग त्या अटीनुसार आपण हे लिहिलं. A - 3D अधिक A अधिक 2D बरोबर A - D अधिक A - 2D आणि A अधिक 2D बरोबर अधिक 5. ऑपरेशन करा. एक साइडचं ऑपरेशन करा. अगोदर उजवी बाजू पहा, नंतर डावी बाजू पहा. उदाहरण करतो मी आता. अगोदर उजवी बाजूचं ऑपरेशन करूया, नंतर डाव्या बाजूचं ऑपरेशन करूया. चला इथं उजव्या बाजूमध्ये पहा. A किती एक झाले 2A. यानंतर लिहिते खाते मी. त्यानंतर -3D अधिक 2D बरोबर किती -D. 3 मधून 2 गेले ना. एक चिन्ह वजाचं आणि एक चिन्ह अधिकचे. काही सेकंदात आता झालं ना. एक चिन्ह वजाचं आणि एक चिन्ह अधिकचं असलं की वजाबाकी करावं मनुष्य. हे की नाही. आता वजाबाकी केली. 3D मधून 2D गेले. 1D राहिले. मोठी संख्या 3 आहे आणि उत्तर मग काय येणार आहे -D. आता बघा समजा मी तुमच्यासारखं जर केलं. तुम्ही म्हणलं का हा -3 आणि अधिक 2 5 बरोबर. तुम्ही नंतर उत्तर सगळं चुकल्यानंतर सगळं सोडल्यानंतर तुम्ही बोंबलता माझ्या नावावर. तुम्ही विसरू नका ना. बरोबर आहे का. विसरू नका. जस्ट ऑपरेशन झालं आपलं काल परवाच झालं. बरं चला. -3D अधिक 2D हे काय झालं -D बरोबर. हा ही उजवी बाजू झाली. आता इकडे पहा. A अधिक A 2A. आता इथं हा -2D आणि हा अधिक 2D गेलं. 2D मधून 2D गेलं ना बाबा. हे 2D -2D म्हणजे 0 झालं. आणि इथं अधिक किती इथं 5. कळलं का. आता इथं काय होईल. हा अधिक 2A इकडे आला. 2A हा अधिक 2A इकडे आला. -2A हा
वजा डी बरोबर इकडे राहिले फक्त 5 इकडे 2 इकडे घेतले मी अधिकचे वजा झाले आता साधा सोपा 2 वजा 2 संपलं कॅन्सल झालं हा 2 कॅन्सल झालं म्हणून वजा डी बरोबर किती 5 आणि डी बरोबर सांगा हे चिन्ह वजाच इकडे आलं वजा 5 डी ची किंमत काय आता बुधवारचं तुम्हाला माहिती आहे बुधवारचं तापमान माहिती आहे 1 नंबर दिलं होतं आपण त्याला खाली द्या 1 नंबर दिलं होतं बुधवारच्या तापमानाला ए वजा डी बरोबर वजा 30 काहीतरी लिहिलं होतं त्याला 1 नंबर लिहिलं होतं ना आता इथं खाली द्या डी ची किंमत 1 मध्ये ठेवू 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 चला 1 सांगा ए वजा डी बरोबर वजा 30 याचे का बघा 1 नंबर ए वजा डी बरोबर वजा 30 त्यानंतर आता किंमत ठेवूया डी ची ए ही वजा डी ची किंमत वजा 5 कंसात वजा 5 बरोबर वजा 30 सावशे पलीकडसाठी मिळवा जाऊ दे स्टँड घेऊन जाते मिळवा पलीकडचा सावकीचे तिथून पलीकडचा आता म्हणलो ओके आता इथे बघा हा ए ला ए हे वजाला वजा डी ची किंमत 5 वजा 5 बरोबर किती आहे वजा 30 ओके आता ए हा वजा गुणिले वजा अधिक 5 बरोबर वजा 30 म्हणून ए बरोबर हा वजा 30 अधिक 5 इकडे गेला वजा 5 झाले त्यानंतर ए बरोबर 25 दोन्ही चिन्ह ऋण असतील तर अंकांची बेरीज करावी उत्तराला वजाचं चिन्ह द्यावं वजा 35 आता ए ची किंमत मिळाली आपल्याला आणि डी ची पण किंमत मिळाली आता मग सोमवार ते शनिवारचे तापमान करूया सोमवारचे तापमान सोमवारचे तापमान बरोबर काय म्हणलं होतं सोमवारचं तापमान ए वजा 3 डी म्हणलं होतं 1 वजा 3 डी हे सोमवारचे तापमान म्हणतात किमती ठेवूया बरोबर ए ची किंमत आहे वजा 35 हे चिन्ह वजाच 3 गुणिले डी ची किंमत आहे वजा 5 बघा ऑपरेशन व्यवस्थित बघा ए ची किंमत वजा 35 आता हे वजा 35 ला वजा 35 हे वजा गुणिले हे वजा झालं इथं तो झाला अधिक 3 5 15 चल एक चिन्ह वजाच आहे एक चिन्ह अधिकच आहे वजा बाकी करायचे बोला 35 मधून 15 गेले 20 मोठी संख्या 35 वजा 20 हे डिग्री आणि हे सेल्सिअस हे झालं सोमवारचं तापमान त्यानंतर मंगळवारचे तापमान मंगळवारचं ए वजा 2 डी तापमान काय आहे ए वजा 2 डी बरोबर का चुकू देऊ नका ए वजा 2 डी 2 नंबरचं आता किमती ठेवूया ए बरोबर आहे वजा 35 हे वजाचं चिन्ह हे 2 गुणिले डी आहे वजा 5 बरोबर
हे वजा 35 वजा वजा अधिक 2 पंचे 10. एक चिन्ह वजा एक चिन्ह अधिक म्हणून वजाबाकी केली. 35 मधून 10 गेले 25 बरोबर -25 डिग्री सेल्सिअस. हे झालं मंगळवारचं तापमान. त्यानंतर बुधवारचे तापमान. बुधवारचे तापमान बरोबर सांगा. बुधवारचे तापमान ए वजा डी. ए वजा डी आहे. लिहूया ए वजा डी. ए वजा डी. ए ची किंमत वजा 35 वजा 35 आणि वजा डी ची किंमत आहे कंसात वजा 5. म्हणून वजा 35 वजा वजा अधिक 5 बरोबर सांगा. वजा 30 बरोबर लिहिलं. वजा 30 डिग्री सेल्सिअस. बुधवार झाला. आता गुरुवारचं नुसतं ए आहे. ए बरोबर सांगा. मग ए बरोबर वजा 35 इथे लिहिलं. वजा 35 डिग्री सेल्सिअस. गुरुवार झालं. आता शुक्रवार काढा. शुक्रवार बरोबर काय आहे? शुक्रवारचं तापमान ए अधिक डी आहे. लिहूया ए अधिक डी. चला किंमत लिहूया. ए ची किंमत आहे वजा 35. इथे लिहिलं वजा 35 अधिक डी. डी किती आहे? वजा 5. इथे लिहिलं कंसात वजा 5. हा वजा 35 हा अधिक वजा वजा 5. दोन्ही चिन्ह ऋण असले तर मित्रांनो त्यांची बेरीज करावी अंकांची. बोला वजा 40 डिग्री सेल्सिअस. हे शुक्रवार झालं. आता एकच वार राहिला शनिवार राहिला. इथं वरती लिहितो मी. शनिवारचे तापमान सांगा काय आहे? शनिवारचं ए अधिक 2डी आहे. ए अधिक 2डी किती ठेवूया? किंमत ठेवूया. ए बरोबर वजा 35 हा अधिक 2 गुणिले डी. डी वजा 5. चला किंमत ठेवूया. हा बरोबर हा वजा 35 अधिक वजा वजा 2 पंचे 10 बरोबर वजा 45 डिग्री सेल्सिअस. वजा 45 डिग्री सेल्सिअस. ओके. उत्तर द्या शेवटचं. कारगिल येथील सोमवार ते शनिवारचे तापमान. कारगिल येथील सोमवार ते शनिवारचे तापमान. कारगिल येथील सोमवार ते शनिवार चे तापमान. चला सोमवार किती आहे? वजा 20 डिग्री सेल्सिअस. वजा 20 डिग्री सेल्सिअस कॉमा. मंगळवार सांगा. वजा 25 डिग्री सेल्सिअस कॉमा. बुधवार सांगा. दिलेलंच आहे बुधवार -30 डिग्री सेल्सिअस. गुरुवारला वजा 35 डिग्री सेल्सिअस. शुक्रवारला वजा 40 डिग्री सेल्सिअस आणि शनिवारला वजा 45 डिग्री सेल्सिअस. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर
वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोणाचा असतो, कोणाच्या बर्थडे निमित्त असते, कोणाचं कोणता दिवस साजरा करतात आणि त्या दिवशी झाड लावते. एक झाड लावलं झालं काम त्याचं. ज्याचा बर्थडे ते काय करते, नुसतं असं धरून बसते आणि फोटो काढला की झालं काम त्याचं. आता हे कार्यक्रम झाला तिथं कोणतं झाड लावायचा कार्यक्रम आहे ना. बघा पहिल्या ओळीमध्ये एक झाड आणि जागा कसली आहे, त्रिकोणाकृती आहे. मग इथं या पद्धतीचं ते असेल, जागा अशी आहे आणि या जागेमध्ये आपल्याला झाडं लावायची. तर पहिल्या ओळीमध्ये बघा एकच झाड आहे, इथं एक झाड पहिल्या ओळीत. दुसऱ्या ओळीमध्ये दोन झाड, ठीक नाही. तिसऱ्या ओळीमध्ये तीन झाड. या पद्धतीनं दोन झाडे, तिसऱ्या ओळीमध्ये तीन झाडे, या प्रकारे किंवा याप्रमाणे 25 ओळी झाडे लावली. ही एक ओळ, ही दोन ओळ, ही तीन ओळ, या पद्धतीने अशी किती ओळी झाल्या, 25 ओळी झाल्या. 25 ओळीमध्ये झाडं लावली तर एकूण किती झाडे लावली. मग यस काढायचं आपल्याला. एकूण म्हटल्यानंतर यस काढायचं. यस किती काढायचं, बरोबर आहे. यस किती, 25 काढायचं, बरोबर की नाही. मग यस 25 काढत असताना आपल्याला डाटा कोणता कोणता पाहिजे. एक तर ए बरोबर पाहिजे. ए बरोबर किती, एक ना, ठीक नाही. झाडांची संख्या 1 2 3. पहिल्या ओळीत एक, दुसऱ्या ओळीत दोन, तिसऱ्या ओळीत तीन. या पद्धतीनं 25 ओळीमध्ये झाडं लावलीत आपण. मग पहिलं पद एक, दोघांतला फरक एकच आहे, ठीक आहे. आणि यस 25 काढायचे आपल्याला, यस 25 काढायचे. म्हणून बघा रफ लिहितोय मी. ए बरोबर 1 लिहिला, त्यानंतर डी बरोबर 1 लिहिला, एन बरोबर सांगा, एन बरोबर 25 आणि एस बरोबर 25 बरोबर प्रश्न. या पद्धतीने आपल्याला डाटा काढायचा आणि एसएचं सूत्र लिहायचं, त्याच्यामध्ये या किमती टाकायच्या आणि उदाहरण. अगोदर माहिती लिहा, उदाहरणाची माहिती लिहा. प्रत्येक ओळीमध्ये झाडांची संख्या किती वाढते, एक. प्रत्येक ओळीत झाडांची संख्या 1 ने वाढते. प्रत्येक ओळीत झाडांची संख्या 1 ने वाढते. म्हणून डी बरोबर 1, डी बरोबर 1. त्याच्याकडे पहिल्या रांगेत एक झाड, पहिल्या रांगेत एक झाड, एकच आहे पहिल्या रांगेत, कॉमा. दुसऱ्या रांगेत 2 झाडे, दुसऱ्या रांगेत 2 झाडे, तिसऱ्या रांगेत 3 झाडे. याप्रमाणे एकूण रांगा करेक्ट. याप्रमाणे एकूण रांगा 25 आहेत. याप्रमाणे एकूण रांगा 25 आहेत. त्याखाली 1,2 1,2, 3, डॅश नाही 25 नाही. शेवटचं माहिती आहे ना आपल्याला किती, 1,2, 3 लिहिलं. ओके. आता त्या खाली ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ए बरोबर 1, कॉमा, डी बरोबर 1, कॉमा,
एन बरोबर 25 कॉमा एस 25 बरोबर प्रश्न. ठीक आहे. आता सूत्र लिहा. एस एन बरोबर एस एन बरोबर एन लिहा. एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले टी कंस असं सूत्र लिहिले. आता किती घेऊया. एस किती काढायचं. एस 25 का. हा एस 25 काढायचं. 25 रांगेतील एकूण 25 छेद 2 कंसामध्ये 2 गुणिले 1 अधिक कंसात 25 वजा 1 गुणिले डी. डी ची किंमत पण 1 आहे. सोपं कॅल्क्युलेशन येतं. एस 25 बरोबर 25 छेद 2 कंसामध्ये बे एक बे अधिक 24 गुणिले 1 त्यानंतर बरोबर 25 छेद 2 गुणिले 24 अधिक 2 किंवा 2 अधिक 24 26 आणि गुणिले 1 म्हणजे तेवढे झालं. 26 1 26. चला आता हे बेन करते. बे 1 बे आणि बे 1 6 आलं तुमच्या जवळ 25 गुणिले 13. करायला बरोबर 325. व्हेरी गुड. म्हणून एस 25 बरोबर आलं 325. 325 हे तुमचं उत्तर झालं. आणि खाली शेवटचं उत्तर लिहूया. विचार केला म्हणून एकूण झाडांची संख्या 325 आहे. एकूण झाडांची संख्या 325 आहे.